नमस्कार, मी ऋषिकेश सावंत. वार्ता गोव्याची मध्ये तुमचं स्वागत. आजच्या ठळक घडामोडी जाणून घेणार आहोत, पण सुरुवात करूया हेडलाईन्सने. अर्थसंकल्प सादर करण्याची तारीख अजून ठरली नाही. विरोधकांच्या मागणीनुसार अर्थसंकल्पीय चर्चा पावसाळी अधिवेशनात. G20 बैठकींच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी G20चे मुख्य समन्वयक गोव्यात दाखल. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांची माहिती. विधानसभेचं पुढील अधिवेशन 4 आठवड्यांचं ठेवा. अधिवेशनात 15 अतारांकित प्रश्नांची मर्यादा 25 पर्यंत वाढवा. अर्थसंकल्पानंतर अर्थसंकल्पावर 3 दिवस चर्चा व्हायला हवी. आमदार विजय सरदेसाईंची मागणी. राज्यातील जंगलांमध्ये लागलेली आग हे मोठं कटकारस्थान. जमीन बळकावण्याच्या उद्देशानं आग माफियांनी लावली आग. विरोधी पक्षनेते युरी आलेमावांचा खळबळजनक आरोप. आगींसंदर्भात आपत्ती व्यवस्थापनाने अहवाल द्यावा. विरोधी पक्षनेते युरी आलेमावांची मागणी. बालरथ कामगार संघटनेचं 27 मार्चपासून पणजीतील आझाद मैदानावर आंदोलन. वेतनवाढीसह इतर प्रलंबित मागण्या पूर्ण करा. आंदोलन संपेपर्यंत सर्व बालरथ ठेवणार बंद. कामगार नेत्या स्वाती केरकरांसह इतर कामगारांचा इशारा. आणि राज्यात इन्फ्लुएन्झाचे 2 पॉझिटिव्ह रुग्ण. कोविडसह इन्फ्लुएन्झाचे रुग्ण वाढत असल्याने काळजी घ्या. आरोग्य खात्याकडून नागरिकांना सूचना. कोविड नियमांचे स्वतःहून पालन करण्याचे आवाहन. अर्थसंकल्प सादर करण्याची तारीख अजून ठरलेली नाही. विरोधकांच्या मागणीनुसार अर्थसंकल्पीय चर्चा पावसाळी अधिवेशनात होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांनी दिली आहे. इतर विषयांवरही मुख्यमंत्र्यांनी यावेळी महत्त्वपूर्ण वक्तव्य केली आहेत. पाहूयात. विजय सरदेसाई हांगायले तांणी म्हणलं की ते नाखुश आहात. रामनवमीच्या सुटये खातीर त्यांनी डिमांड केला. सुटी दिवपाची नासली, तुमकां दिवपाची ना म्हणटा सुटी. ते म्हणतात त्यांनी डिमांड केला म्हणून तुमकां दिवपाची ना म्हणटा. दिली मरे असेंब्ली ना पब्लिक हॉलिडे म्हणतात ते. हॉलिडे डिक्लेअर पयली डिसेंबरान ठरतात. आता ठरवलं खंयच्यो पब्लीक हॉलिडे आनी खंयच्यो रेस्ट्रिक्टेड हॉलिडे ती. आतापर्यंत रामनवमी हॉलिडे ही आरेंज आसा. आणि सर बजेट प्रेझेंट केन्ना जातले ह्या सेशनाक काय फुडले? बजेटाचेर पयली डिस्कशन करपाचें ह्या सेशनान असो विशय आशिल्लो. उपरांत बजेट प्रेझेंटेशन ह्याच सेशनान जातलें. तारीख ठरवून तारीख डिसायड जातली. आणि डिस्कशन नेक्स्ट हेका जातलें. सेशन कितें तरी वाडय म्हटल्यार वाडून फुडल्या सेशनाक जशें म्हटलां पण डिस्कशन बजेटा वयलें डिस्कशन जातलें फुडल्या सेशनाक. ते 3 दीस जावपाक जाय ते. आनी तेज्या उपरांत डिमांडाचेर जे डिस्कशन आसता पर डे काडटा त्या अनुसार तितके दीस डिस्कशन ऑन बजेट दिस टाइम. नो इंडेक्सेशन. सर वी आर टेकिंग वोट ऑन इट. 4 विकाची असेंब्ली सर डिमांड केल्ले. सेशनाक एक्चुअली करूंक सोदताले. विरोधकांनीच सांगलें की एक्चुअली जो रूल 360 जो आहा पळय न्ही तो हे करून बजेट मांडल्या उपरांत 2 दिसाच्या उपरांत डिस्कशन करपाचें आसा. जनरल डिस्कशन करपाचें आसता. तो 2 दीस जायनाशिल्ले आनी अगेन 3 दीस डिस्कशन करूंक जाय. तरी सुद्दां पयले दिसा आमी दुसरे दिसांतल्यान डिस्कशन सुरू करपाक सोदताले. फ्रॉम द रुलींग लॉबी जी आसा ते डिस्कशन करतले आशिल्ले. बट तरी सुद्दां ते एग्री जायना म्हणल्यार नेक्स्ट स्टेप. सो दॅट वी हॅव एग्रीड फॉर दॅट. आमी बजेटाचेर दॅट इज डिफरंट स्टोरी. No, पण will there be an extended session? एक दिस आता पटेल जाता ना. It has happened in the past. केला. ऐक त्या खातीर कशें आसा सोमा बिजनेसूच ना आनी बजेट 27, 28, 29, 30 तारीख सुटी आसा आनी 31 तारखेर. आतां म्हाका सांग बाकीचो बिजनेसूच कांय ना. पळोवंक वचत जाल्यार बजेटाचेर बजेट मांडलें काय तेजेर डिस्कशन 3 दीस हो बिजनेस आशिल्लो. आतां बाकीचो बिजनेसूच कांय ना. पयल्या दिसा जर सप्लिमेंटरी डिमांड जाल्यार दुसऱ्या दिसा सपोज बजेट मांडलें मागीर आनी कांयच ना. मागीर प्रायवेट मेंबर डे वयले तांकां घेवंकूच जाय आसलो म्हणून वयलो आमी प्रायवेट मेंबर डे दवरला. तशें पळोवंक वचत जाल्यार सांजच्यान डिस्कशन कांय अजून डिसायड करूंक ना. सर G20चेर एक मिटींग जाली तुमचे आज प्रेझेंटेशनूय जालें. सो एक्झॅक्ट कोण कोण आशिल्ले आनी कितें डिस्कशन जालें? G20च्या मिटिंगेक गव्हर्मेंट ऑफ इंडियाचे टुरिझम सेक्रेटरी आनी G20 सेक्रेटरीचे मेंबर हे आज हांगासर आयिल्ले. तातूंत G20च्यो मिटिंग्स गोंयान ज्यो 8 जावपाच्यो आसात तितल्यो 2 मिटिंग्स ह्यो मिनिस्ट्रल लेवल. वन इज एन हेल्थ मिनिस्ट्री लेवल एंड अदर इज एन टुरिझम मिनिस्ट्री लेवल. ती तांची ओवरऑल अरेंजमेंट्स आणि ओवरऑल तयारी कशा पद्दतीन आसतली इन्फ्रास्ट्रक्चर वायज आणि अरेंजमेंट वायज हे पळोवपा खातीर हाची रिव्यू मिटींग जाली. 17 तारखेच्यान सुरवात जाता. 17, 18, 19 एप्रील पयली मिटींग जाता. मे म्हयन्यान दुसरी मिटींग आसा. जून म्हयन्यान मेजर मिटींग आसा. फ्रॉम 5th of June to 23rd of June कंटिन्युअसली 3 ग्रुप ऑफ मिटिंग्स आसा.
सो दॅट ताज्या उपरांत निदान जुलय म्हयन्यात एक मिटींग आसा. अशा पद्दतीन 8 वेगवेगळ्यो मिटिंग्स जातल्यो. 21 जून ह्यो मेजर 21 जून योगा डेक आसतले. सस्टेनेबिलिटी हो आमचो हितूंतलो कन्सेप्ट आसा. एवरीथींग ऑन सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल हाजेर अचीव करपा खातीर G20च्या हातूंतल्यान मिलेट्स, वोकल फॉर लोकल हे सगळे प्रमोशन जे आसा म्हणजे स्वयंपूर्ण गोंय हो एक कन्सेप्ट जो आसा G20च्या निमित्तान पुश केलो वयतलो. लोकलांक प्रेजेंटेशन दिलें वयता. कल्चरल एक्टिविटीज गोंयच्यो कल्चरल हे तांकां दाखोवपा खातीर वेगवेगळे हेजेर डिस्कशन जालें. काही गजाली फायनलायज जाल्यो, काही फुडल्या मिटिंगेन फायनलायज जातल्यो. विधानसभेचं पुढील अधिवेशन 4 आठवड्यांचं ठेवा. अधिवेशनात 15 अतारांकित प्रश्नांची मर्यादा 25 पर्यंत वाढवा अशी मागणी आमदार विजय सरदेसाईंनी केली आहे. अर्थसंकल्पानंतर त्यावर किमान 3 दिवस चर्चा व्हायला हवी. इथे आम्हाला 3 दिवसही मिळत नाहीत. यावरून मुख्यमंत्र्यांना अधिवेशन घ्यायचंच नाही हेच सिद्ध होतंय असा आरोप विजय सरदेसाईंनी केलाय. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर ते बोलत होते. 83% रुलिंगान आसा. ओपोजिशन म्हणटा तें इज द वॉयस ऑफ द पीपल. लोकांचे इश्यूज ओपोजिशन रेज करता. रुलींग पार्टी लोकांचे इश्यूज रेज करतली म्हणून गॅरंटी ना. रुलींग पार्टीक एक्चुअली इश्यूज रेज करपाची गरजूच ना. रुलींग पार्टी सरकारान आहात आनी सरकारा कडेन कोऑर्डिनेट करप आनी आन्सरां घेवप. सो एक युनीक सिच्युएशन गोंयांत जाता की 17% ओपोजिशनाक ताजो आवाज एलाव जावपा खातीर म्हळ्यार आवाज परवानगी मेळपा खातीर आमकां झगडूचें पडटा. आनी मुखेलमंत्र्याक 83% सपोर्ट आसून पसून ताका सेशन घेवपाचें ना. सो ताका लोकांक फेस करपाचें ना. हें सिद्ध जाता. कशें सिद्ध जाता? सदांच तो कितें तरी सांगता आनी मागीर कॅट करता. लास्ट केस इज 5 दीस म्हणून सेशन सांगलें. मागीर रामनम आयली. रामनम येतकर हांवें थंय डिमांड केलो की रामनम पब्लीक हॉलिडे करची म्हणून. दुसरे सगळे देशभर रामनम ही पब्लीक हॉलिडे आहा. BJP म्हणटा तो पक्ष राम मंदिर बांदपाचें उलोवन रुलींग पार्टी जाली देशान आनी गोंयांत पसून. आतां त्या रामा खातीर रामनम ती पब्लीक हॉलिडे करपाक सरकार तयार ना. कित्याक आमी डिमांड करता. फुडल्या वर्सा पळोवया म्हणटा. राम फुडल्या वर्सा पळोवया हें मुखेलमंत्र्यान आमकां BSCन सांगलां. फुडल्या वर्सा पळोवया. बरें रामाच्या नांवान हो फटींगपणां करता की 5वो दीस जो आशिल्लो तो 5वो दीस तुज्यान वाडोवन दिवं येता आसलो. आनी हाजे पयलीं हें जाल्लें आहा. जेन्ना दिगंबर कामत चीफ मिनिस्टर आशिल्लो असोच पर्रीकारान हो इश्यू रेज केल्लो. तेन्नाय रामनम मदीं आयिल्ली आनी ताणें रामनम एक्स्ट्रा दीस दिल्लो. हें दीस इज पार्ट ऑफ द रिकॉर्ड्स. सो यू कॅनॉट डिनाय दीस. सो आतां एक सायडीन तो रामनम पब्लीक हॉलिडे करना. ते रामनमीच्या दिसा दीस गेलो तोय एक्स्ट्रा दिना. आनी दीस दिना म्हणटकर जनरल डिस्कशनान बजेट त्या दिसा जावंक शकना. ह्या सेशनान जावंक शकना. जें आमी ऑपोजिशन लिडरान ताका पॉयंट आवट केल्लें. सो आतां कितें आहा? स्पिकरान हाजे पयलीं प्रेसाक इंटरव्यू घेवन स्पिकरान सांगिल्लें आहा की फुडले खेपे 4 आठवड्याचें सेशन जातलें. कोंकणीन 4 आठवडे म्हळ्यार कितें? 28 वर्किंग डेज. 28 वर्किंग डेज 2012 पर्रीकार मुखेलमंत्री आसतना 28 दिसांचें सेशन जाल्लें. सो आमचो डिमांड असो आहा की आमकां पयलींच टायम कमी मेळटा. पयले दिसा सगळे जे क्वेश्चन येवपाचे आहा तातूंत एकूय ओपोजिशन मेलें ना. म्हळ्यार ओपोजिशनाचे क्वेश्चन आवरान रिप्रेझेंटेशनूच ना. विच इज क्वायट पॉसिबल बिकॉज 83% इज ऑन द अदर सायड. सो अशी परिस्थिती जाल्या म्हणून आमी तांचे कडेन मागलां की फुडले खेपे तुमी एश्युअर करात जे स्पिकरान माननीय सभापतीन जें म्हणलां तें जातलें म्हणून आतां मिनीट करा की 28 दिसांचें सेशन जावंक जाय. ताजे मागीर आमचो भावोजी ताजेर थंय सांगपाक लागलो 28 म्हणल्यार अशें न्ही आनी तशें न्ही आनी करून ताणें ते 20 दीस केले. आतां हे 20 दिसान आमी जेन्ना तांकां सांगलें की जनरल डिस्कशन करुया 50% टायम तुमकां 50% टायम आमकां तशें म्हणल्यार तो मुखेलमंत्री म्हणटा 12 दीस करुया म्हणून. सो हाजेर सिद्ध जाता की मुखेलमंत्र्याक सेशन घेवपाचें ना. हाजेर हांव आतां सुरवात करतां. तातूंत कितें आहा? आमदार खूब नवे आहात. आमदारांक जर इन्फॉर्मेशन मेळपाक जाय आयदर दे हॅव टू एक्ट लायक RTI एक्टिविस्ट ऑर दे हॅव टू यूज अनस्टार्ड क्वेश्चन्स टू फायंड द आन्सर्स. आतां अनस्टार्डाचेर तांणी एक पाबंदी घाल्या की 15 अनस्टार्डाचे वयर विचारूंक मेळना म्हणून. आमी म्हणलां की पयलींचे भशेन 25 अनस्टार्ड एलाव करचे.
आतां हे अलाव करपाक कितें करूंक जाय, एक रुल्स कमिटी म्हणटा ती मेळूंक जाय. रुल्स कमिटी कोण आसता, BSCच रूल कमिटी जावंक शकता. सो BSCनूच हें जर डिसिजन घेतलें की 25 अनस्टार्ड क्वेश्चन विचारूंक मेळटा म्हणून, जाल्यार तुमकां वचून जर्नलिस्टांक कितें फॉर्डर तुमकां जर कितें जाय मेळपाक मटेरियल तें आमचे कडच्यान मेळटा आमचे प्रश्नांनी. जे अनस्टार्ड क्वेश्चन आसतले वील बिकम न्यूज फॉर यू फॉर टुमोरो. पूण तें तो करतलो काय ना हें खबर ना. वी आर जॉयंटली गोइंग टू रायट टू हिम. दुसरें अशें आहा की खंयचेंय बील घालें, फॉर एक्झाम्पल हांवें एक बील घाल्लें की 80% रिजर्वेशन इन द प्रायवेट सेक्टर कंपल्सरी करचें म्हणून. सरकारान तें बील एक्सेप्ट केलें आनी काडून लॉ डिपार्टमेंटाक धाडलें व्हॅटिकांक. आतां दुसरे प्रदेशांनी व्हॅटिंग लेजिस्लेचर डिपार्टमेंटूच करता आनी तांचे कडेन एक ड्राफ्टींग सेल म्हूण आसता जें हांगा ड्राफ्टींग सेल करूं येता आशिल्लें. लॉ डिपार्टमेंट कितें करता, लॉ डिपार्टमेंट म्हणटा आमचे कडेन कांय ना, दीस इज नॉट अवर वर्क, दीस इज वर्क ऑफ लेजिस्लेचर डिपार्टमेंट. सो हें जें 80% रिजर्वेशन प्रायवेट सेक्टरान गोंयच्या तरणाट्या खातीर आमी सोदता तें वचून लॉ डिपार्टमेंट घेवन तें बील न्हिदलां. ही आज परिस्थिती आहा. दुसरें अशें आहा की युरीन म्हणलेले भशेन की सब क्वेश्चन्स आतां तांणी ताजेर पाबंदी घाल्या की 5 सब क्वेश्चन आसूंक जाय स्टार्ट क्वेश्चनाक. पयलीं 8 मेरेन अलाव करताले, 8 करताले, 10 करताले. सो दॅट शूड बी अलावड, एस्पेशली बिकॉज ऑफ द कंपोजिशन ऑफ द हाऊस, बिकॉज द ओपोजिशन इज द वॉयस ऑफ द पीपल. एंड इफ यू डोंट वॉन्ट द वॉयस ऑफ द पीपल टू बी हर्ड, then you can be undemocratic. But if you want the voice of the people to be heard, then all these changes should be acceded to. For example, ते आमचे सीडीन आन्सरां दिता, तुमकां वचून ती सीडी दिता, ही तुमच्यान एक्सेस करूं येता. दे हॅव गॉट एन ऑनलायन थिंग. ऑनलायनान ते म्हणटले की आमचो तांचो ओन सर्वर आहा, स्टोरेज जर कमी जाता जाल्यार स्टोरेज तुमी वाडया. तांचे कडेन 4 इंजिनियर आहात, 4 इंजिनियरांक तुमी यूज करात, नाजाल्यार इंजिनियर कित्याक कसली सॅलरी घेतात. हें सगळें आमी ताका पॉयंट आवट केल्लें आहा. सारांश असो आहा की सरकाराक सेशन नाका. सरकारान म्हादयची हाऊस कमिटी केली हो टायमपास. एक मिटींग घेतली, कोर्टान सांगलें सप्टेंबरान मेळुया. आमी आतां परते न्हिदूंक गेल्या, ते शिगमो फोर्सान करतात. ताणें आनी कितें नवीं फंक्शनां हाडीत आहात. केदे व्हडले एड घाल्या पळय ते कोण तो दारी म्हण तुमचें कितें तें प्रशासन दारी. कसलें प्रशासन दारी? अरे हांकां हे एक्स्टॉर्शन सगळ्यांक एक्स्टॉर्शन करपाक दाराचेर पावले लोकांच्या. राज्यातील जंगलांमध्ये मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या आगीच्या घटना हे जाणून बुजून रचलेलं कटकारस्थान आहे. जमिनी बळकावण्याच्या उद्देशानं आग माफियांकडून ही आग लावण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षनेते युरी आलेमावांनी केलाय. या आगींसंदर्भात आम्हाला आपत्ती व्यवस्थापनाकडून अहवाल हवाय अशी मागणी युरी आलेमावांनी केली आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. We have basically, there is a question on that. I'm sure that we will raise our queries. Fire mafia, how did that happen? Actually, what is the cause? Till today, where is the disaster management authority? Purposely, whether this is done so that they could land grabbing je mukar jawpa shekta. We are highlighting this, and we have said that these areas should be declared as no development zone, and all these culprits should be booked. Whether if it is it a natural process because of the humidity and the temperature, did it happen, or did it happen, was it planned? So yeah, let the government clear on this. It looks like it is done by fire mafia. Basically, there are several issues today that are dear to the heart of Goans, and it is our responsibility as MLAs to raise these issues or voice out these issues. Failure of this government to withdraw the DPR relating to Madai, the failure of the government to place also the report of the Madai Monitoring Committee. Basically, this government has compromised, the Chief Minister has compromised our interest. You all know, it is now how he has gone to Karnataka and campaigned for this Karnataka Chief Minister. And basically the entire state has erupted and they are not bothered. They only want to do, first they were doing event management, now they want to do poll management. Looks like this is all a political fixing. Fire in eco-sensitive zones, J. Magadista, this fire that has happened, definitely we will raise this issue. Because I had made a request that these areas, because of afforestation, they should be
declared as no NDZ because this is the need of the hour. And basically why this has happened, Disaster Management Act, under that pretext, last time we had raised J. Berger company, J. paint company, when that episode had happened, basically this is a failure of this government with regards to this disaster management, and there are fire mafia also involved. I had asked the Honorable Chief Minister to investigate into this. Definitely we will take up these issues. Apart from that, there are several other reports also by ISRO declaring that both the districts as landslide affected. Also, there is a report which says that there is due to soil erosion, Amgeli coastline 15.2 hectares basically we have lost due to this soil erosion. The unemployment several of our members have put private members resolution. The unemployment rate that is happening today, the corruption that has been said by their own ministers, that this corruption angle with regards to job in government agencies needs to be probed. Accidents that is happening, the rise in inflation, petrol price, we will definitely raise this. Also, another important issue is fear and anxiety in the minds relating to the new education policy. They are acting on the dictates of this central government, of the central BJP government. Basically, we will all work together as one opposition, and I have also spoken to my other colleagues. They have assured us that we will work together. We have to all work together. We don't have any other option. We have to work together to prove that we are together for Goa and Goans. And definitely, I'm sure that in the days to come as well, we will try and meet again and discuss these issues that are dear to Goans. मिशन पॉलिटिकल रिझर्वेशन फॉर एसटी या संघटनेनं एसटी समाजाला राजकीय आरक्षण देत 4 जागा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी केली आहे. एसटी समाजाच्या मागण्या पूर्ण करणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांनी दिलंय. पाहूया. सगळ्या पत्रकार भावाचे आम्ही स्वागत करता. आज विशेष करून आम्ही सगळेजण जमले. आज गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांकां आमी मेळपा खातीर सगळेजण आयले आणि विषय आशिल्लो पॉलिटिकल रिजर्वेशन. म्हणजे 2003 सालांत गावडा वेळीप आनी कुणबी ह्या 3 समाजां खातीर एसटीचो दर्जो मेळ्ळो आणि फाटले 20 वर्सां म्हणजे जो वेगवेगळ्या स्तराचेर संघर्श आमी करत आयले. सुरवातेक गाकुवेच्या जी चळवळ सुरू जाली, ताजे नंतर उठाचें आंदोलन जें आसा गोवाभर सुरू जाल्लें आसा. आनी तातूंत शेवटचे 2 डिमांड जे आसा आमचे उरले. एक पॉलिटिकल रिजर्वेशन आणि शेड्यूल एरिया जो आसा ती नोटिफाय करप, अशा तरेचे 2 गजाली उरल्यो. आनी शेड्यूल एरिया नोटिफाय करप ते सेंट्रल गव्हर्मेंटाच्या खात्यांत येता आणि पॉलिटिकल रिजर्वेशन जे दिवप जे आसा ते सुद्दां ते सेंट्रल गव्हर्मेंटाच्या खात्यांत येता. त्यामुळे ह्या विशया संदर्भात ती ग्रेविटी सबंद देशभर जे कांय मुवमेंट्स जाल्यो आनी ताजी रिजल्ट्स तांकां दिवपाक मेळ्ळी. तातूंतल्यान उत्तर प्रदेशा सारक्या राज्यांक जशें आमचे बरोबरच तांकां स्टेटस मेळिल्लो आणि त्या मध्यंतरी काळात डिलिमिटेशन मेळून तांकां पॉलिटिकल रिजर्वेशन मेळ्ळें. हल्लीचो लेटेस्ट जर आमी पळयलें जाल्यार की जम्मू काश्मीर जो आसा न्ही तो आतां 2020 सालाचेर तांकां स्टेटस मेळ्ळो आनी ताचेर डिलिमिटेशन कमिशन बसून की तांकां स्टेटस मेळ्ळो. म्हणजे जर अशा तरेच्या म्हणजे आमच्या भारताच्या वेगवेगळ्या राज्यांनी जर डिलिमिटेशन कमिशन बसता आणि तांकां जर न्याय मेळटा जाल्यार गोंयच्या गावडा वेळीप गावडा वेळीप आनी कुणबी ह्या 3 समाजांक कित्याक मेळना स्टेटस हक्क कित्याक मेळना. अशा प्रकारचे विशय आमी आज मुख्यमंत्र्याचो दवरलो. मागीर ह्या विशया संदर्भात गोंयचे मुख्यमंत्री सकारात्मक आसा. हाज्या पयलीं चर्चा जाल्ली आसा. आज थोडीशी व्यापकपणे चर्चा जाली आणि जे गोंयच्या गोंयांक एज पर जे पॉप्युलेशन आयज सर्वे प्रमाणे की जे 4 किंवा 5 जागा ज्यो मेळपाक जाय त्या संदर्भातलो प्रस्ताव जो आसा आज आमी मुख्यमंत्र्याचो तीव्रतेन दवरलो आसा. तांणी आमकां सकारात्मक दृश्टीकोन दवरलो आसा आणि तातूंतलो बेगींतल्या बेगीन ताका निर्णय येवचो की त्या संदर्भाची प्रोसिजर जो आसा सुरू सरकार म्हणून आमी करतात आणि वयर आमी करपाचे म्हणजे पाठपुरावा करपाचे संदर्भात आश्वासन आसा मुख्यमंत्र्यान दिल्लें आसा आणि त्या संदर्भात आज आमी सगळे जाण मेळपाक
25 ते 30 मार्च दरम्यान दक्षिण गोव्यात गोवा सरस प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडेंनी दिली आहे. या प्रदर्शनात 400 कलाकारांचा सहभाग असणार असल्याची माहिती गावडेंनी दिली आहे. रूरल डेव्हलपमेंट ऑथॉरिटी साऊथ गोवा यशस्वी आयोजनाच्या नंतर उत्तर गोंयच्यान सरस हो कार्यक्रम गेल्या 1.5 महिन्यापूर्वी आम्ही आयोजन केलं आशिल्लो आणि दुसरो आमचो सरसाचो दक्षिण गोंयचो कार्यक्रम आमच्या 25 तारखेक मार्च त्या 30 मार्च सुरू जाता आणि ह्याच अनुषंगान लागून आमची ही पत्रकार परिषद जावन आसा. म्हजे बरोबर आमच्या बरोबर उपस्थित आसात आमचे दक्षिण गोंयचे DRDAचे संचालक श्री प्रवीणजी बरड, आमचे प्रोजेक्ट ऑफिसर आणि तुमकां सगळ्यांक परत एकदा म्हजो मायमोगाचो नमस्कार. सरस वा एकंदरीत आमच्यो सेल्फ हेल्प ग्रुप्स जे आसात तांकां एक वेगळो तरेचो एक प्लॅटफॉर्म मेळचो त्या दृश्टिकोनांतल्यान केंद्र सरकार आणि गोंय सरकाराचे जोड पालवान घडोवन हाडटा. ह्या कार्यक्रमाक जे आर्टिजन्स जे आसात, जे हँडीक्राफ्ट्स वाले जे आसात तांकां आमी स्टॉल्स आणि त्यांची खरेदी करपा खातीर बरेचशे आमचे गोंयकार आतुरतेन वाट पळयत असतात. वट्ट आमचे अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, गुजरात, हिमाचल प्रदेश, हरियाणा, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, कर्नाटका, केरला, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, ओडिशा, पाँडिचेरी, पंजाब, राजस्थान, सिक्कीम, तामिळनाडू, तेलंगणा, त्रिपुरा, उत्तर प्रदेश अशा विविध राज्यांची, उत्तराखंड कारागीर येतात आणि ह्या एक्झिबिशना भितरूच विविध आमचे कल्चरल प्रोग्राम सुद्धा आम्ही त्याच लोकांचे आणि आमच्या गोंयकारांचे मनोरंजन कार्यक्रम सुद्धा सांजच्या वेळाचेर आम्ही आयोजन करतात. घेतली आमची फाटली हिस्ट्री जर पळयत तर उदंड असो प्रतिसाद आणि जो उत्तर गोंयचो फाटल्या फावटीचो सरस जो कार्यक्रम जाल्लो आशिल्लो तातूंत आमी वेगळे बेस्ट सेलर म्हणजे कितले कोणीन कितले चड खप केलो तांकां आमी वेगळे पुरस्कार किंवा अवॉर्ड्स दिवन आमी तांकां. बालरथ कामगारांच्या वेतनवाढीसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी बालरथ कामगार संघटनेनं 27 मार्चपासून पणजीतील आझाद मैदानावर आंदोलन करणार असल्याचा इशारा दिलाय. आंदोलन संपेपर्यंत सर्व बालरथ बंद ठेवणार असल्याची माहिती कामगार नेत्या स्वाती केरकरांनी दिली आहे. ऑल गोवा युनायटेड बालरथ युनियनाच्या वतीन आमची ही आज प्रेस कॉन्फरन्स हांगा आमी घेता. तुमकां खबर आसा की 12 जानेवारी ह्याच आझाद मैदानाचेर आमी आमच्या विशयाक लागून एक प्रेस घेतलेली आणि त्या प्रेसांतल्यान आमी जे आमच्या बालरथाचो जो प्रश्न आसा तो प्रेसांतल्यान आमी सरकाराक फुडें मांडलेलो आणि तेन्ना आमी डिटेल आमचे जो इश्यू आसा तो आमी ब्रीफ केल्लो. कशें आसा हे बालरथ जे कामगार आसा तेंचेर आज पर्यंत अन्याय जायत येयला. एक म्हणजे तांकां जॉब सेक्युरिटी ना, वार्षिक तेंचे कसलीच वाड ना. पयलीं म्हणजे तेंचो जॉब आसा तो 10 म्हयन्याचो आसा आणि हे सगळे एक म्हणजे इन्शुरन्स ना, PF ना, कसल्योच तांकां हेल्थ फॅसिलिटीज कसल्योच फॅसिलिटीज ना. तरी आसतना स्वताचे रिस्क घेवन हे बालरथाचे ड्रायव्हर आणि अटेंडंट 844 इतलो नंबर आसा अख्ख्या गोंयान आपली सर्व्हिस दिता स्वताच्या रिस्काचेर. तेन्ना आमी सरकारा कडेन कंटिन्युअस फॉलोअप करून 2016 आमी एक आंदोलन केल्लें. तेन्नाच्यान फक्त हांकां जो पयलीं पगार मेळटालो तो 5,000 अटेंडंट आनी 10,000 ड्रायव्हरांक. आंदोलन करतकूच 2016 ड्रायव्हरांचो पगार जालो 11,000 आणि अटेंडंटाचो जालो 5,500. इतलीच वाड आणि ते अजूनही कंटिन्यू आसा. आणि तेन्नाच्यान सरकारान सांगले की तुमचो इश्यू आमी सुटावो करतले म्हणून तुम्ही आंदोलनां बी कांयच करनाका. हेडमास्टर असोसिएशन मदीं पडले आणि हो इश्यूचेर आज 2016 ते 2023
सरकाराचेर विश्वास दवरून आमी आमची कसलेच स्टेप घेवन आसतना आमी कंटिन्युअस सरकारा कडेन फॉलोअप करून स्पेशली सीएम जे आमचे गोंयचे आसा डॉक्टर प्रमोद सावंत हांचे कडेन आमी कंटिन्युअस ना जाणी कितल्यो मिटिंगो आमी तांच्या बरोबर घेतल्यो आनी ते म्हणटा तुमचो प्रश्न आमी सुटावो करता. गोविंद गावडे सुद्दां मदीं पडून ह्या विशयाचेर त्यांनी खूब मिटिंगो आमच्यो सीएमा बरोबर घेतल्यो. सुटावो जाता प्रश्न अशें म्हणून सांगलें. मातशें कितें तरी फायनान्सान फायल अडकल्या. आतां लास्ट जी असेंब्ली जाली जानेवारी तेन्ना असेंब्लीन हो प्रश्न उपस्थित जालो बालरथ युनियनाचो. तेन्ना सीएमान डायरेक्ट सांगलें की आपणें बालरथाचो इश्यू आसा तो सॉर्ट आउट केल्लो आसा आनी तेंचे जे डिमांड आसा ते आपणे पास केल्ले आसा. हें असेंब्लीन तेणें सांगलें. दोनदा सांगलें. 2021 सांगलें आनी आतां परत 23 सांगलें. तर जानेवारीच्या असेंब्ली जातकच आमी सीएमा कडेन हो जेन्ना ताणें स्टेटमेंट केलो असेंब्लीन तेन्ना आमी सीएमा कडेन वचून मेळून हे प्रश्नाचे डिटेल विचारपाक जेन्ना आमी प्रयत्न केलो. आज कंटिन्युअस आमी सीएमाची अपॉइंटमेंट घेवपा खातीर आमी प्रयत्न करता जाल्यार सीएमाची अपॉइंटमेंट आमकां मेळना. आज सीएम पुण्यान आसा, आज सीएम कर्नाटकान आसा, आज सीएम महाराष्ट्रान यूपी खंय आसा म्हणून सगळे देशभर आज आमचो सीएम भोंवता. पूण आमच्या प्रश्नाचेर तांकां एक सादी मिटींग घेवन ह्या प्रश्नाचेर जाला कितें हें विचारपाक उत्तर दिवपा खातीर ताका वेळ ना. म्हणजे आज सीएमाक आमच्या डॉक्टर प्रमोद सावंताक गोंयकारा खातीर इल्लो सुद्दां वेळ ना. आज आमचो प्रश्न आसा तो इतलो जेन्युइन आसा पूण तो इतलो सादोय आसा आनी ताणें सुटावो केलो म्हटल्यार तेजे फक्त आमकां ताणें सांगूंक जाय कसो सुटावो केला. कित्याक जानेवारी टू आज जालो मार्च पळय आमकां अजून खंयच्याच डिपार्टमेंटातल्या एज्युकेशनांतल्यान सर्क्युलर येवंक ना की तुमकां बाबा हो सीएमान सांगलेले त्या प्रमाणे इश्यू तुमचो सुटावो जाला. एवरी एकाडेमीक इयराक आमी आंदोलन करून फुडें सरूंक सोदता पूण सरकार म्हणटा तुमचो इश्यू आमी सॉर्ट आउट करता पूण अजून पर्यंत जावंक ना. तर आमी लास्ट जानेवारीन आमी जेन्ना प्रेस घेतलेली तेन्ना आमी सांगलेलें जर आमचो प्रश्न सुटावो जायना जाल्यार आमकां फर्दर स्टेप घेवची पडटली, एक्शन घेवची पडटली. त्या प्रमाणे आमकां अजून उत्तर सीएमा कडल्यान मेळूं ना. ताका लागून आमी आज युनियनाची जी मिटींग जाली जनरल बॉडी तितून आमी ठरयलें की आतां 27 तारखेच्यान असेंब्ली सुरू जाता. त्या दिसाच्यान आझाद मैदानाचेर आमचो स्ट्रायक सुरू जातलो आनी आतां 24 तारखेच्यान भुरग्याच्यो स्कुलाच्यो एग्जामी सुरू आसा. आनी आमी तेन्नाय सांगिल्लें फाल्यां सकाळीं आमकां ब्लेम करपाचें ना. भुरग्यांचें अशें लुकसाण जालें तशें लुकसाण जालें. हांव पेरंट्साकूय सांगलेलें, हांवें पेरंट टीचर एसोसिएशनाकूय सांगलेलें की आमकां तुमी ब्लेम करपाचें ना. तेन्ना 27 तारखेच्यान आमी सगळे आमच्यो बालरथ आसा त्यो गोंयच्यो बंद दवरून आमी आझाद मैदानाचेर आमी स्ट्रायकाक वतले आनी जो पर्यंत आमचो प्रश्न सुटावो जायना तो पर्यंत आमी आमचें आंदोलन आसा तें बंद करचें ना. खंयच्या ना खंयच्या पद्दतीन मागीर टायम येता तसो तसो आमच्या आंदोलनाची आमी दिशा आमी तुमच्या मुखार मांडटले. पूण प्रायोरिटीन आमी 27 तारखेक आमी सगळे बालरथ बंद दवरून आमी आझाद. काकरा बांबोळी येथे समुद्रकिनारी रविवारी रात्री खळबळजनक प्रकार घडला. अज्ञातांनी समुद्र किनाऱ्यावरील पारंपरिक मच्छीमार बोटींना आग लावल्यानं एकच गोंधळ उडाला. पाहुयात सविस्तर वृत्त. राज्यात आगीच्या घटना सुरूच आहेत. रविवारी मध्यरात्री असाच एक धक्कादायक प्रकार काकरा बांबोळीतील समुद्रकिनारी घडल्याचं समोर आलंय. अज्ञाताने काकरा येथील समुद्रकिनारी बांधून ठेवलेल्या पारंपरिक मच्छीमारांच्या बोटी आणि मच्छीमार जाळ्यांना आग लावल्याने एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार संजय फातर्पेकर नामक मच्छीमारासह इतर मच्छीमारांच्या बोटींना आग लागल्याची घटना घडली आहे. यात जवळपास 10 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचं समजतंय. होय, रात्री midnight after 12 कोणीतरी उजवला बोटी. कोणी 4 माझी एक आणि 4 डाक माझी होल्डी मध्ये आणि 4 डाकते बोट आणि 5 जणांचे नेट मध्ये 5 जणांचे 5 बोटी
टार्गेट आहे काबार म्हणजे जवान तपले 12 आसतलो सोडून 12 31 ना ना हो घातला 100%. पुलीस येयलेले देव सकाळी येयले आनी आतां येयलेले म्हाका उणें म्हाजे पर्सनल 3 लाख 5 जाणांचे मग जाताले 10 लाख तरी. हय आनी म्हाका आनीक ऑप्शनच ना. म्हाजे आतां बायल आहा, म्हाजी आवय आहा, भाव आहा, भुरगीं आहा. तेका आतां म्हाका आतां थिंगा ऑप्शन ना कितें करपा. म्हाका पडलो आतां व्हडलेंचें. म्हाका आतां म्हाजें सगळें सोंपलें. गव्हर्मेंट कितें दितलो तें खबर न्ही. तुम्ही म्हाजो धंदो काबार ना. उजो लायला म्हणटा केन्ना सोंपलो जाव गेलें. आतां तो केन्ना बांदतलो म्हणल्यार 3-4 म्हयने जाय. पिलांक कितें करपाचें फॅमिलीक. हय सिजन काबारूच न्हू. हय फूल तेजेरूच आनी कांय ना म्हाजो. हय केस केला. वार्ता गोव्याची मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. उद्या पुन्हा भेटू नव्या घडामोडींसह. तोपर्यंत बघत रहा गोवन वार्ता लाईव्ह, नातं गोव्याचं देणं मराठीचं.